नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. प्रकरण 2 सेवा कृषी उद्योजकता यामधील आपण दुसरा भाग कृषी उद्योजकता बघतोय आणि या टॉपिकचा आज शेवटचा भाग जो आहे तो भाग आपण बघतोय. या भागात आज आपण कृषी उद्योजकतेसमोरील कोणती आव्हाने आहेत ते बघणार आहोत. भारत हा एक असा कृषीप्रधान देश आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेतीवर अवलंबून आहेत. 52% जास्त लोक या क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार खूप आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या अपेक्षित व अनपेक्षित जोखमीचा योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्योजकतेची भावना आता विकसित केली पाहिजेत. भारतीय शेतीविषयक आव्हानांनी बऱ्याच संधी आता निर्माण केलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. गेल्या काही वर्षात अशी आव्हाने स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु भारतीय शेतकरी या पद्धतीने अशा आव्हानांना सामोरे जाताना बऱ्याच अडचणीत सापडत आहे आणि या अडचणीसुद्धा खूप प्रचंड आहेत. आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशात अपुऱ्या पायाभूत सुविधा आहेत. कुशल व व्यवस्थापकीय मनुष्यबळांचा खूप अभाव आहे. उपकरणे तंत्रज्ञानाची खूप कमतरता आहे. माहितीचा अभाव आहे. वित्तीय आव्हाने आहेत. विपणनाच्या समस्या आहेत. उत्पादन व वितरण खर्चात आता खूप वाढ झालेली आहे, त्याच्या समस्या आहेत. प्रतिसाद न देणारी सरकारी धोरणे आहेत. अपुऱ्या संस्थात्मक उपाययोजना आहेत. करिअरविषयी लोकांच्यात जागरूकता नाही आहे. संशोधनाची आव्हानं आहेत. प्रतिभावंतांचे शहराकडे आता स्थलांतर होत चाललेले याची आव्हानं आहेत. अपुऱ्या सिंचन व्यवस्था आहेत. खूप काही अशा आव्हानांना भारतीय शेतकरी सामोरे जात असतो. ही जी आव्हाने आहेत ती आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं आव्हान आहे अपुऱ्या पायाभूत सुविधा. कोणत्याही क्षेत्रातील उद्योजकतेच्या विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य असतात. भारतातील ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी, संदेशवहन, वाहतूक किंवा विपणन नेटवर्क यासारख्या मूलभूत सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि खूप कमी स्वरूपात आहेत. यामुळे कृषी साधनांच्या प्रभावी वापरावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो आणि ही परिस्थिती बदलणे हे एक मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान म्हणजे कुशल व व्यवस्थापकीय मनुष्यबळांचा अभाव. कृषी उद्योजकतेसाठी कुशल व व्यवस्थापकीय मनुष्यबळांची गरज असते. परंतु भारतातील बहुतेक शेतकरी हे अशिक्षित आणि अकुशल आहेत. प्रशिक्षणाच्या ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयीसुविधामुळे व्यावसायिक ज्ञान व कौशल्य आत्मसात होऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व्यावसायिक ज्ञान व कौशल्य विकसित करण्याचे एक मोठे आव्हान आहे. तिसरं आव्हान म्हणजे उपकरणे व तंत्रज्ञानांची कमतरता. कृषी उद्योजकतेचे आव्हान पेलण्यासाठी शेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रे, उपकरणे, साधने व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. तंत्रज्ञानामुळे स्पर्धा करण्यासाठीची क्षमता उद्योजकांमध्ये निर्माण होऊ शकते. परंतु भारतीय ग्रामीण भागात अशी उपकरणे किंवा तंत्रज्ञान उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांची प्रगती त्यांना करता येत नाही. तर असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान या ठिकाणी आहे. पुढचं आव्हान म्हणजे माहितीचा अभाव. कृषी उद्योजकतेपुढील अतिशय मोठे आव्हान म्हणजे माहितीचा अभाव. शेतीच्या नवीन पद्धती, तंत्रे, साधने, उपकरणे इत्यादीबद्दलचे तसेच वितरण, विपणन, साठवणूक याबद्दलची योग्य व सखोल माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. ही माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान आता देशात निर्माण झालेलं आहे. पुढचं आव्हान म्हणजे वित्तीय आव्हान. शेतीसाठी पैशाची गरज असते, परंतु सरकार किंवा त्यांच्या बँका, आर्थिक महामंडळ हे सर्व
पैसा पुरवण्यामध्ये कमी पडत आहेत, कारण त्यांची संख्या खूप कमी आहे आणि अनेक कागदपत्रांची त्यांना अपेक्षा असते. आणि जी कागदपत्रे काही वेळा सरकारकडे शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन जातो. मुळात शेती निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस मोठा होतो, काही वेळा पाऊस पडत नाही, गारपीट होते, वादळे येतात, इत्यादी कारणामुळे शेतीचं नुकसान होते. वेळेवरची त्यांना कर्जाचे हप्ते भरता येत नाहीत. परंतु अशा वेळेला बँका आणि या वित्तीय संस्था ही परिस्थिती समजून घेत नाहीत आणि त्यामुळे अडचणी येतात. तर ही एक मोठी समस्या आहे. त्यानंतर विपणनाच्या समस्या. शेतमालाची जोपर्यंत विक्री होत नाही बाजारात, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही शेतकऱ्याला. कारण शेतीच्या मालाची विक्री झाली तर त्यापासून काही पैसे शेतकऱ्याला मिळू शकतात. वाहतुकीच्या योग्य सुविधा देशात नाही आहेत. शेती उत्पादन साठवून ठेवण्यासाठी साठवणूक सुविधासुद्धा चांगली नाही आहे आणि यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. तर ही समस्या सोडवणे एक मोठं आव्हान आहे. उत्पादन आणि वितरण खर्चात वाढ हे सुद्धा एक आव्हान आहे. सध्या आपण बघतोय की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. नवीन नवीन पद्धतींचा शेतीमध्ये वापर होतो आहे. वाढती रोगराई, खते, बियाणे यांच्या किमती वाढलेल्या आहेत. मजुरीमध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर कर्जाचा व्याजदर वाढलेला आहे. इंधनांचा दर वाढलेला आहे. वीज दर, सिंचनावरील दर सगळा वाढलेला आहे आणि यामुळं खर्च वाढलेला आहे आणि या खर्चामध्ये उत्पन्न मिळवणं हे आता खूप आव्हानात्मक बनलेलं आहे. यानंतर पुढचं आव्हान आहे अपुऱ्या संस्थात्मक उपाययोजना. देशात भ्रष्टाचार, नोकरशाही इत्यादीमुळे शेतीसंबंधी अनेक शासकीय, सहकारी व खाजगी संस्था असूनही खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. निरक्षरता, अज्ञानामुळे ग्रामीण भागातील लोकांना शासनांच्या धोरणांची वेळेवर माहिती मिळत नाही आणि त्यामुळे खूप समस्या निर्माण होतात. तर ह्या सगळ्या समस्या सोडवणे एक मोठं आव्हान आहे. पुढचं आव्हान म्हणजे करिअर विषयक जागरूकता नसणे. कृषी उद्योजकतेकडे एक करिअरची संधी म्हणून अजूनही लोक पाहत नाहीत. कोणताही उद्योग व्यवसाय करताना नेहमी आपण त्याच्याकडे जर समजा करिअर म्हणून पाहिलं किंवा एक आवड म्हणून पाहिली तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करता येते. परंतु तशी मानसिकता भारतीय लोकांच्यामध्ये दिसून येत नाही. शेती करणे म्हणजे कनिष्ठ दर्जाचं काम आहे असं ते समजतात आणि ही मानसिकता बदलणे एक मोठं आव्हान आहे. त्यानंतर संशोधनाची आव्हाने. शेती क्षेत्रामध्ये खूप काही संशोधन होणं बाकी आहे. देशात कृषी विद्यापीठं आहेत, कृषी महाविद्यालये आहेत, परंतु ती जी काही संशोधनं करतात ती संशोधनं देशाच्या शेतीसाठी उपयोगी ठरतीलच असं नाही आहे. खूप अजून संशोधन होणं बाकी आहे आणि ही संशोधनं वाढवणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यानंतर पुढचं आव्हान म्हणजे प्रतिभावंतांचे शहराकडे स्थलांतर आता होतो आहे. ग्रामीण भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधांच्यामुळे ग्रामीण भागातील जे कुशल आणि प्रतिभावान लोक आहेत ते आता शहराकडे जात आहेत. कारण त्यांना तिथं चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, त्यांच्या कौशल्याला आणि ज्ञानाला मान मिळू शकतो म्हणून. मग हे जर समजा लोक ग्रामीण भागातून शहरी भागात गेले तर ग्रामीण भागाचा विकास होणे खूप अवघड आहे आणि शेती क्षेत्रातून जर समजा असे लोक चालले तर शेतीचा विकास होणंसुद्धा खूप अवघड आहे. म्हणून हे स्थलांतर कुठेतरी थांबवायला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये सुविधा निर्माण करणे खूप गरजेचं आहे. यानंतर अपुऱ्या सिंचन व्यवस्था यासुद्धा एक ही सुद्धा अशी बाब आहे की जिच्यामध्ये खूप आव्हानं आहेत. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक भागात पाण्याची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता आहे, परंतु त्याची योग्य साठवण व्यवस्था व पुरवठा साखळी अजूनही निर्माण झालेली नाही आहे. शेतकऱ्याला त्यासाठी बराच खर्च करावा लागतो. भारतात सिंचन व्यवस्था जर आधुनिक पद्धतीने आपण विकसित केली तर त्याचे फायदे खूप मिळू शकतात, परंतु ही
या पद्धतीने विकसित करणे सोपी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये खूप आव्हाने आहेत. या आव्हानाशिवाय प्रोत्साहनाचा अभाव, निर्यातीची आव्हाने, नैसर्गिक आव्हाने, हमीभाव मिळत नाही ती मिळवण्याची आव्हाने, असुरक्षितता, उद्योजकीय संस्कृतीचा अभाव इत्यादी खूप काही आव्हाने शेती क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला कृषी उद्योजकतेसमोरील आव्हाने कोणती आहेत हे लक्षात आलेले असतील. तर आपण हा जो दुसरा टॉपिक आहे हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण अनेक बाबी बघितल्या. सुरुवातीला आपण सेवा उद्योजक म्हणजे कोण, त्याचा अर्थ, त्याची संकल्पना बघितली आणि त्यानंतर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची काय भूमिका आहे ते आपण पाहिलं आणि त्यानंतर सेवा क्षेत्रामधील संधी कोणकोणत्या आहेत याही बाबी आपण बघितलेल्या आहेत. दुसऱ्या भागामध्ये आपण कृषी उद्योजकता म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची संकल्पना, त्याची व्याख्या आणि कृषी उद्योजकतेचे महत्त्व बघितले. त्यानंतर कृषी क्षेत्रामधील उद्योजकीय कोणकोणती संधी आहेत आणि आता आपण या लेक्चरमध्ये उद्योजकतेपुढील कोणती आव्हाने आहेत हे सर्व भाग पूर्ण केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा टॉपिक पूर्ण होतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया. थँक्यू.